दुपारचं जेवण ते एक जोडीदार आहे त्यो मी आपली बकरं बी बसलेली जवसाची मिरची वालाचं कालवण बाजूची भाकर वालाचं कालवण आहे मस्तपैकी आता जेवायचं हलवायची बकरं चला मग नमस्कार मित्रांनो आपल्या धनगरी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत। आता आपल्याला सोडायच्यात बकरं बिकरं आता आपण वाईच खाऊ थोडा नाश्ता बिष्टा करू जाऊ बकरं घेऊन सोडून वाय चारून यायचं मस्तपैकी मग जेवायचं पाण्यावर घेऊन जायचं सावलेलं बिवलेलं बसवायचं। चला तर आज बघू कुठं काय खायला गावते का आपल्याला। चला आपल्या शेळीला झाल्यात क्यूट 2 पिल्लं बघू शकता हो का इकडं भाऊ बहिणी नाही का हो का हे असं गाद गाद आहे हो का ही पाठीवर कमी नाही बोकड आहे हो का कसं आहे आणि हो का इकडं झोपलेली हो का ही पाटे गादी गादी हो का कशी क्यूट क्यूट झालेली आहे की कसं आहे तुम्ही मला चांगले वाटले असेल तर कमेंट करून सांगा क्यूट आहे का नाही हो का आपली ही शेळी। चला तर मग जाऊ आता सगळं उराकल्यामुळं म्हणजे आता डायरेक्ट जेवणच जायचं आहे म्हणजे उराकले तर जेवणच जा हो का। आपल्या इथं आहे बोंबलाची मिरची लोणचं जवसाची मिरची बारकी शेवटची भाकर घेतलेली कोण आपले जुने लोक म्हणायचे बारकी भाकर खाली की लग्नात पाऊस पडतो तर बघू आता पडत आहे का नाही हो का। चला या जेवण करा मित्रांनो मस्तपैकी जेवण बिवण झाले आपल्याला हो काही पिल्लं बारकांनी आहे ना ह्यांना जाळीत टाकायचे नाही का तिथं घरी आता तेवढी टाकली की आपण सोडू बकर हो काही आपली गुन्हे मेंढी मोरपी मेंढी बरं का मित्रांनो तिला सर्दी झाली सर्दी। चला मग सोडू सोडली आता बकरं बिकरं आली आपली वाड्यातून बाहेर आता निघाली आता कुठं तरी बघू व्हायच्या आता इकडून तिकडून वाई हिंडवायला लागते मग आता दुपारच्या नंतर काय गावलं खायला तर न्यायची नाही तर आपल्या हाशी हिंडवायची। चला तर जाऊ आपण तिथं एक बाबळीची खांदी पाळली नाही का बकरांना शेळ्यांना ह्याला आता हो का आपले इकडं काय अशी थांबल्यात इकडं बी काय थांबल्यात। चला पुन्हा आपली ओढी मोकळी दिलेली सोडून ती तिकडून पार इकडं आली आहेत चरायला मोकळीची नदी यायलेली म्हणून तिला दिली आपण मोकळी करून। चला बकरं कशी थांबल्या सगळी अशी पांगून हिरवं हिरवं खायल्यात बरं का मित्रांनो हो इकडं बी खाली बी नाही का बकराला इकडं बी वाच हिरवं आहे इकडं बी खाली बघू बकरं पाणी बिनी पिऊन आल्यात चाललंय आता सावलेलं नाही का ते मी मागं असल्यामुळं काय ते पाणी पिताना काही व्हिडिओ काढलाच नाही मग आता चाललोय सावलीला। चला जाऊ आपली बकरं सावलीला आंब्या खाली होय मस्तपैकी मग आपण तुला जोख्या बसवतो आपणच जोखा बांधलाय दोऱ्यानं निवांत बसायचं। चला असं वातावरण इकडं सगळं असं नांगारलंय आता त्यात ते बाजरीचं राहणं तेवढंच नाही नांगरलं नाही तर अख्खं नांगरले तिथं आपली बकरं बसलेली आहे नाही का आणि आपलं रानात जुगाड बघायचं जुगाड हो का इथं ह्याला आपण डबडं बांधलेलं आहे पाणी प्यायला बरं का मित्रांनो हो का याच्यात पाणी हिरवं डबडं दिसतंय त्यात नाही का हो का असं जुगाड करायचं असतं आपलं रानात पाणी प्यायला ह्याला मस्तपैकी आपण बांबू बिंबू आणल्यावर का दुपारचं व्हायचं खायला हो का बांबू आहे हो का इथं फेपसे बी कसं लागतात बांबू नंबर 1 इकडं आपले बकरं बसल्यात इकडे दुपारचं सावलीला आणल्यात। चला मग दुपारचं जेवण ते एक जोडीदार आहे त्यो मी हो का आपली बकरं बी बसलेली जवसाची मिरची वालाचं कालवण बाजूची भाकर हो वालाचं कालवण आहे मस्तपैकी आता जेवायचं हलवायची बकरं। चला मग चुरून घेतलंय कसं काय जेवण नंबर 1 आहे आपला जोडीदार आहे बरं का मित्रांनो आला होता आंब्याखाली सावलीला आंबा बिंबा खायला मग मस्तपैकी आता आम्ही दोघं जेवायला म्हणजे तो दानगाराचाचे कंच गाव आहे रे तुम्ही बीड आहे ना चालतंय अरे हो आलोय बारा गेणे आणि जायचे थोड्या बाजूच्या वावरात। चला मग जाऊ
आलो होतो बरा गेने असं हिरो पारव गावात. इकडं अख्ख्या बरा गे अख्खा सिटी रे नाही का गोल याड्यावर बघू शकता तुम्ही. आलो हे हिरवं पारव ह्या बितडा बिले हिरवं आहे जायचं त्याच्यात. तडाच्या आतमध्ये आलो होतो हो का असं हिरवं का रे नुसतं गावात नाही का. बकरांचा फुली याडा नाही चला बाजूच्या विवावर जायचं आपल्याला नाही का. हो का कसं आहे हिरवगार. जिथं पावसाचं पाणी साचलं होतं ना तिथं जास्त हिरवगार उगलेलं आहे नाही का. हे अख्खं पन्हाळ्या बघू शकतो केव्हा आणलंय चांगल्या पन्हाळ्या उगल्या हो का. इकडं बी बकरं कलावलेले हो का असं लई खायला आहे हरळ हे आखी बरं का मित्रांनो. इकडं लई खायला आहे अख्खा सिटी एरियात आहे कसे आख्या जिकडे तिकडे तुम्ही बिल्डिंग हे बघत असत्या नाही का. हे नाही खरं सुटतोय मित्रांनो आता पाऊस येऊ शकतोय बहुतेक नाही का. लय पाऊस आहे नाही लय वारं सुटलं अख्खं जिकडं तिकडे हे झालेलं आहे हो का. इकडे व्हायचं आपली हिरवी वड्याने घातली नाही का. इथं बाजूच्यावर आलं तो वारं बिरं लय सुटलेलं बहुतेक पाऊस येणार नाही शक्यता आहे. इकडे हिरवं हिरवं आहे नाही का तिकडं बी हिरवं आहे. चला मग बघू आता काय गावते. इकडं बकरं कालवलेलं आता जिकडं तिकडं नुसतं हिरवत झालेलं आहे नाही का. हो इकडं बी बकरं आहे. आपल्या इकडं बी इकडं पन्हाळे बिन्हाळे चांगल्या फुटलेले आहे. तेव्हा तिकडं काय तरी दोर निघतोय बरं का मित्रांनो. आभाळ नाही बहुतेक ते खालून दोर निघायला म्हणजे काहीतरी तिकडंच पेटलेलं आहे काय माहिती काय काळा काळा दोर दिसत असेल ना. लय वड्याने थांबत थांबत खाल्ले कसलं वड्याने खायला झालं गिनी गोल असलं फुटलं कवळं कवळं बकरं अशी गपत पडले त्याच्यावर नाही का. लय हिरवं हिरवं गवत ते हो का लय खात्या ते. बकऱ्या मस्त पैकी संध्या म्हणजे 5-5:30 आलेत पाणी हो मागून बी यायल्यातच. लय ताणलेली बकरं नसते अशी पाण्यासाठी काय ते तोंड घाली होती लय बऱ्याने गेलं होतं नाही बादल्याने यांनी लोकांच्या तोंड घाली होती नाही का. कशी पाण्या पडल्या तुटून इकडं बी या पुलं इकडे लय यायचं नव्हती लय झाडं होती. मी आखी तोडून तोडून आहे ना ह्या बाजूला साफसफाई केली नाही तर पहिली तिकडेच बकरं आपली पाणी प्यायची. आता आपण हे अख्खं तोडून ताडून म्हणजे साफसफाई करून इथं बकरांना प्यायला पाणी जागा केली. बघा आपली बुट्टी बर्फी मिली. चला मग भेटू नंतर. पालडाय आंबा मस्त बघी झाड पलड्याला पावसात म्हणून ते वांगळावाने दिसत होतं त्यामुळे त्याला पार आपण बुंड बिंड केलंय मस्त बघी. आंब्याचा पाला बिला खात्यात इकडं बी. चला आता आपल्याला लावायचं आहे फोन चार्जिंगला. चला आता गेलेला आहे मस्त पैकी दिवस कसलं तिकडं किती भारी आभाळ बिबाळ आलेलं दिसतंय नाही ते असं लाल लाल एक नंबर वाटतंय वातावरण शाळेमध्ये आपलं उरकलं काम. चला आपला ब्लॉग इथं एंड होतोय. लाईक फॉलो करीत जा मित्रांनो. आपले व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून सांगा बरं का मित्रांनो. चला मग.